योग्य वाटतं. आज या ठिकाणच्या सत्कार मूर्ती माननीय या सर्व आजच्या क्षणाचे मूर्तिकार माननीय सावंत सर, आजच्या दुसरी सत्कार मूर्ती वैष्णवी विलास शेरकळे, अहमदाबादचा विवेकानंद कडलासकर, तसंच वैष्णवीच्या अकॅडमीमध्ये जे आता यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत असे सौरभ पवार आणि आकाश अवताडे, बरोबर आहे ना? सौरभ पवार आणि आकाश अवताडे, तसेच पहिल्या यशाला थोडी व्यवस्थित घालण्यात एक पायरी खाली थांबली अशी आमची ज्योती कुंभार, या सर्वांचं मी प्रथमतः लक्ष्मण दवडेकरांच्या वतीनं आणि एक संस्थापक अध्यक्ष या नात्याने महात्मा फुले युवा मंचाच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना भविष्य काळासाठी आत्ताच शुभेच्छा देतो. सावंत सरांचा आणि माझा जुना परिचय आहे. सावंत सरांनी ज्यावेळेस जुन्या म्हणजे एकदम हलाखीच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अकॅडमी चालू केली होती, तर अकॅडमी एखादी संस्था एखादी चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि त्याच्यामध्ये हे जे विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेले असतात ते विद्यार्थी एक उन्हाळा जनावरापेक्षा काही कमी नसतात. कारण यांना कुठलेही डिसिप्लिन जे म्हणतो आपण शिस्त, ते शिस्त नसते. दुसरी गोष्ट जे त्यांचं फिजिकल ट्रेनिंग आहे ते फिजिकल ट्रेनिंगचं त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती नसते. दुसरी गोष्ट ज्या क्षेत्रामध्ये गेलेले असतात, पोलीसचा विभाग असा आहे की आमच्याकडे तर मिलिटरी आणि पोलीस असे दोन विभाग आहेत. तर अशा दोन विभागामध्ये करिअर करणारे जे विद्यार्थी जातात, जसे वैष्णवी आपल्याकडे पहिल्यांदा ॲडमिशन करून गेली, तर वैष्णवीला काय त्या पोलीस अभ्यासक्रमाचा किंवा मिलिटरी अभ्यासक्रमाचा काही गंध नव्हता. असं असतानाही तो दगड एका मूर्तीत रूपांतर करण्याचं काम सावंत सर अविरतपणे करत आहेत. आता सावंत सरांनी सांगितलं की त्यांचे 25 विद्यार्थी आता ह्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी झालेले आहेत आणि अजूनही मुंबईची पोलीस भरती बाकी आहे, त्या ठिकाणी त्यांची विद्यार्थी यशस्वी होत आहेत. हे अशा एका मूर्तिकाराला आणि गुरुला आपण या ठिकाणी बोलवून त्याचा सत्कार केला आणि त्याने आपल्या विनंतीला मान देऊन, हेरकळे परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर राहिले, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. आता दुसरी सत्कार मूर्ती जी आहे ती आपली वैष्णवी विलास शेरकळे, ज्या क्षणाची खूप दिवसापासून आपण सर्वजण वाट पाहत होतो. त्यातल्या त्यात मी विलासला सारखं फोन करून, सावंत सरांना फोन करून त्या वैष्णवीबद्दल विचारायचो. वैष्णवीबद्दल माझं बोलणं जास्त नसायचं, विवेकचं तिचं असायचं, परंतु वैष्णवीपेक्षा मी सावंत सरांना विचारायचो. काही अडचणी सावंत सर सांगायची मला की तिचं आता त्यानं वेट भरपूर कमी केलंय, पण तिच्या फिजिकल ट्रेनिंगसाठी जे तिचं वेट एक कारणीभूत होतं की तिला पहिल्या प्रयत्नाला अयशस्वी करण्याकरता, तिचा जो पहिला प्रयत्न अयशस्वी झाला थोडक्यात, त्याला एक थोडं ही होतं, वेट कारणीभूत होतं आणि तिला तो पहिला अनुभव होता. तरी सुद्धा त्या गोष्टीला हार न जाता त्या दोघांनी म्हणजे सावंत सरांनी आणि वैष्णवीने या दोघांनीही कटोसीने प्रयत्न करून ते यश खेचून आणलं. याबद्दल दोघांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो. ज्या प्रकारे वैष्णवी आता यापूर्वी आपल्या 1-2 मुली भरती झालेल्या आहेत. आपल्या गावात महिला पोलीस पण आहेत, एक पोस्टे मॅडम आहेत, परत प्रियांका बनसोडे आहे, हर्षा बनसोडे आहे. त्यांनी अगोदर यापूर्वीही केलेलं आहे. परंतु त्यावेळेचं कॉम्पिटिशन आणि आता जो कॉम्पिटिशन यामध्ये भरपूर फरक आहे. जणू मी माझं सुद्धा सांगतो, मी 2001ला भरती झालतो, त्यावेळेच्या कॉम्पिटिशनमध्ये आणि आताच्या कॉम्पिटिशनमध्ये भरपूर फरक आहे. कारण फरक काय एवढ्यासाठी आहे की आता बेकारी खूप वाढलेली आहे आणि बेकारीमुळं हे अकॅडमीमध्ये एका अकॅडमीमध्ये एवढी मुलं आहेत, वैयक्तिक करणारी एवढी मुलांमधून ज्या जागा 2, 3, 4, 5 असतील त्याच्यामध्ये बी परत आरक्षण असतं. म्हणजे आता समजा 25 जागा असतील तर त्यात जेंट्स जनरल वेगळं असतं, महिला जनरल वेगळं असतं, परत अपंग आपलं त्याच्यामध्ये कसे अजून मिलिटरीमन, माजी सैनिक, परत कामगार, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीचं आरक्षण त्यामध्ये पडत जातं. त्याच्यामुळे जरी आपल्याला ते 9,000 जागा जरी दिसत असल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, तर त्यांच्या वाट्याला खूप कमी आलेले असतात आणि त्या एका जागेसाठी लाखो मुलं उतरलेले असतात आणि त्या लाखो मुलांमध्ये आपण कुठं तर आपलं यश संपादन करणं ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं म्हणजे कुठलं बॅकग्राऊंड नसतं, ह्याचं बॅकग्राऊंड नसताना वेळापूर सारख्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी थांबून राहून स्वतःचं ते वैष्णवीने करून दाखवलं.
आणि यश आपण कशाला म्हणतो की जे एखादा आपण टार्गेट ठरवलेलं असतं त्या टार्गेटच्या शिखराला जाणं ते यश. ते यश किती मोठं असावं किती लहान असावं तो विषय नाही. त्यानं जे टार्गेट ठरवलंय त्या टार्गेटला जाणं म्हणजे त्याचं यश आहे. आणि वैष्णवीनं आज यश संपादन केलेलं आहे. अजूनही तिनं या खात्यामध्ये आता मी एक सिनियर माणूस या नात्याने सांगतो की या खात्यामध्ये आल्यानंतर आतापर्यंतचं आयुष्य खूप चांगलं होतं असं तुला वाटणार आहे. आतापर्यंतचं आयुष्य खूप चांगलं होतं. भरती होईपर्यंतचं आयुष्य खूप चांगलं होतं. भरती झाल्यानंतर खरी तुझी परीक्षा आहे. खात्यामधल्या टाइम नोकरी, बे टाइम नोकरी, त्याच्यामधल्या अडीअडचणी, वरिष्ठांचं बोलणं, परत कुठलीही गोष्ट वेळेवर न मिळणं, झोप, अन्न, पाणी, वस्त्र, निवार कुठलंच वेळेवर न मिळणं आणि याच्यामधून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढणं ही परत अजून पुढची जमेची बाजू आहे. तर इथून पुढं तुझी खरी कसोटी चालू झालेली आहे. त्यामुळं पुढील आयुष्यामध्ये एक जसे तो आतापर्यंत ही यश तुला काय मिळालं तर तू तुझ्या आई वडिलांची, आजी आजोबांची, चुलतेची कष्टाची जाणीव ठेवली म्हणून तुला यश मिळालं. तुझं प्रयत्न ही नंतरचा विषय झाला, परंतु ह्या लोकांच्या कष्टाची जाणीव तू ठेवली म्हणून तू आज यशस्वी झाली. तर तशीच जाणीव आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची, आपल्या गावाची, आपल्या सध्या तर राज्याची अशी ठेवून एक माणुसकीची जाणीव ठेवून जर तो आपल्या करिअरमध्ये जर पुढची पायरी चढत गेली तर तुला कुठल्याही अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. तू प्रत्येक स्टेपला अडचणीला धैर्याने तोंड देशील अशी मला खात्री आहे. आणि याच्या पुढचंही यश, भरपूर यश तुला मिळावं असं मी सदिच्छा व्यक्त करतो. आता सरांबरोबर जे आलेले आहेत दोन, सौरभ पवार आणि अवताडे, आकाश अवताडे, या दोघांनीही चांगलं यश संपादन केलेलं आहे. ठाणे शहरला भरती झालेले आहेत, विथ SRP ला पण भरती झालेली आहेत. म्हणजे एका वेळेस आपण टॉपर आहे ही दाखवण्याची ही संधी त्यांनी दाखवून दिलेली आहे की मी टॉपर आहे, मला कुठेही उतरा, मी तिथं भरती होणारच आणि यश संपादन करणारच, असं त्यांचं मनोधैर्य आहे. आज वैष्णवीच्या सत्काराच्या योगानं ते दोघं पण इथं आलेले आहेत. त्या दोघांचं बी आपल्याला शिंदोळेकरांच्या वतीनं कौतुक करूया आणि त्यांनाही आपण यापुढे भविष्यासाठी, यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊया. चौथा जो आहे आता आपल्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडक्यात अयशस्वी झालेली आहे, परंतु पुढच्या वर्षी निश्चित यशाची चव चाकणारी ज्योती कुंभार, गाव कुठला तुमचं? उस्मानाबाद. हां, ज्या भागातून आलेली आहे त्या भागात म्हणजे काटक लोक आणि लोक ही आहेत, त्या म्हणजे कुठलीही गोष्ट एखादा मनाशी धरली तर ती सोडत नाही, अशा धाराशिव उस्मानाबाद भागातील मुलगी आहे. तुलाही पुढच्या वर्षी चांगलं यश मिळो. आता मुंबईला उतरली असेल ना, मुंबईला पुढच्या भरतीलाही तुला चांगलं यश मिळो असं आमच्या सर्व लक्ष्मी दडेकरांच्या वतीने तुला शुभेच्छा देतो. आता शेवटी जो माझा भाचा आहे विवेक कडलासकर, याच्याबद्दल मी बोलणं थोडं चुकीचं होत आहे, तरीही सांगतो की मला कुठंतरी त्याचा मामा म्हणून गर्वाने मिरवायला तो एक कारणीभूत झालाय. त्याबद्दल मी त्याचा धन्यवाद मानतो. आणि एक चांगला सुस्वभावी आज्ञाधारक भाचा मला लाभला आहे, ह्यात मी माझी धन्यता मानतो. मी त्यालाही शुभेच्छा देतो. सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.